आता हे सुद्धा आपले प्रॉन्स झाले। नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एक स्टार्टर रेसिपी, प्रॉन्स कोलीवाडा। तर त्याच्यासाठी इथे मी 10 ते 12 मोठी कोलंबी घेतली। पहिल्यांदा आपण ही कोलंबी आहे ना साफ करून घेऊया। कोलंबीचा हा वरचा भाग काढून टाकायचा। तर हा थोडासा भाग कट करून आपला धागा असतो तो आपण काढून घेऊया। आता आपण सर्व कोलंबी साफ करून घेऊया। इथे मी सर्व कोलंबी साफ करून घेतली। आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊया। आता आपण याच्यावरती घालूया अर्ध्या लिंबाचा रस। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालूया। चवीनुसार मीठ, थोडीशी हळद घालूया आणि ही कोलंबी आपण मॅरिनेट करून घेऊया। व्यवस्थित मसाला लावून घेतलाय। आता ही आपण बाजूला ठेवूया आणि याच्यासाठी आपण एक बॅटर बनवून घेऊया। इथे मी बाउल घेतलाय छोटासा, त्याच्यामध्ये आपण 3-4 चमचे बेसन घेऊया। एक चमचा तांदळाचं पीठ घेऊया। लाल मिरची पावडर घालूया, अर्धा चमचा। थोडंसं मीठ फक्त कवरसाठी, आपण अगोदर मीठ लावून घेतलंय। थोडीशी हळद, जिरे पावडर, धणे जिरे पावडर आणि गरम मसाला अर्धा चमचा। आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवून घेऊया। तर असं आपण हे घट्टसर बॅटर बनवून घेतले असं। आता आपण कोलंबी फ्राय करून घेऊया। इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया। आता मी कोलंबी या मिश्रणामध्ये बुडवून फ्राय करायला ठेवली आहे। आता इथे प्रॉन्स आपले एका बाजूला फ्राय झाले, मी परतून घेतले। आता आपण दुसऱ्या बाजूला फ्राय करून घेऊया। आता हे फ्राय झाले, आपण काढून घेऊया। आता आपण राहिलेले प्रॉन्स तळून घेऊया। तर मध्यम गॅसवरती 2-3 मिनिटं फ्राय करून घेऊया। आता हे सुद्धा एका बाजूला फ्राय झाले, आपण परतून घेऊया। आता हे सुद्धा आपले प्रॉन्स झाले, आपण काढून घेऊया। इथे मी सर्व प्रॉन्स फ्राय केलेत। आपला प्रॉन्स कोलीवाडा बनून तयार आहे। एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। कशी झाली ती कमेंटमध्ये मला सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।